फटका असा ध्वजादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. एनकुडीचे जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहतोय सुशांत गायकवाड, टोपण नावानं ओळखला तो सोन्या गायकवाड याचं आयकॉन समोर गोलंदाज निलेश इंगवलेवरती तो इथे आपल्याला हल्ला करताना पाहायला मिळतोय. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ठोकेश्वरचा खेळाडू. यावेळीचा चेंडू होता सरळ बॅटनं समोर ठोकलाय, लांब लचक पल्ल्याचा सलग दुसरा 2 in row, एका पाठोपाठ एक सलग दुसरा षटकार. फटका असा ध्वजादार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. व्यासपीठावरती उपस्थित आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजयरावची गवारी साहेब, API अशोकची गवारी साहेबांचं भव्य स्वागत केले सुशांत गायकवाडनं 2 षटकारानं. वन्स अगेन फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला चेल, पहिलं विकेट होईल पतन, पहिला फलंदाज सुशांत गायकवाड आयकॉन झेलबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. आंबेगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. भीमाशंकर चषक 2024 आपण संपन्न होताना पाहतोय. अगदी आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील खेळाडूंना या स्पर्धेत आपण इथे अतिशय चमकदार कामगिरी दाखवताना मैदानी पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघ आपण पाहिलं तर पराभूत आहे. एक सामना गमवावा लागलाय. डुवाडायची मॅच आहे, करो या मरोचा सामना आहे. दोन्ही टीम वरती टांगती तलवार आहे. विजय कोण संपादित करणार आणि पुढील मॅच कोण खेळणार, तर या स्पर्धेच्या बाहेर पडणारा आजच्या दिवसातील पहिला संघ कोणता ते देखील ही मॅच ठरवणार आहे. निलेश इंगवलेला आपण पाहतोय, संघनायक पहिले षटक करतोय. राहुल आपण पाहिले तर बॅटिंगसाठी मैदान येताना पाहायला मिळते. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न तिथे मैदान ते नकार आहे. दोन्ही ताकदवान स्टारकास्ट आहेत. विशेषतः दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या लिस्टकडे आपण लक्ष दिलं. कागदावरती जितक्या ताकदवान आहे, मैदानावरती देखील तितकाच खेळ या खेळाडूंकडनं ताकदीचा होईल का ते देखील आपण पाहणार आहोत. आंबेगाव प्रीमियर लीग खेळत आहेत. भीमाशंकर चषकात पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता, बॅक टू बॉलर खेळलाय, एक डॉट बॉल येईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपेल पहिल्या क्रमांकाचं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती बनवलं जात आहेत. सागर अप्पा किंग 11 मल्टन पिंपरखेड हा संघ आपण पाहिलं तर इथे बनवतोय. 1 गडी बाद 13 धावा. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. सुंदर अशा ट्रान्स आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. त्याचबरोबर श्रीराम 99+ माध्यमातून सुमधुर आवाज या स्पर्धेला दिलाय. त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे, मनापासून आभार आहोत. आंबेगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. भीमाशंकर चषक पाहताय. 1 लखपती टुर्नामेंट, 1 लाख रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाला 75,000, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ क्रमांकाला 35,000. 16 संघांचा सहभाग असणारी एक मानाची सन्मानाची प्रतियोगिता. वैभव कदमचा पहिला चेंडू होता, त्यावरती जबरदस्त स्क्वेअर कट. राहुल कापसेच्या बॅट मधून चेंडू मात्र चाल सीमा पार, 4 रन चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सातेगाव एक्सप्रेस इथे आपल्याला गोलंदाजीच्या पट्टीवरती पाहायला मिळते.
फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा घेत चेंडू मात्र अडवलंच जाईल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला थर्ड मॅन मध्ये आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. एक गडी बाद 18 धावा प्रयत्न करावा लागतील. मल्टन पिंपरखेड संघाला देखील या खेळपट्टीवरती या विकेटवरती कमीत कमी 75 ते 80 धावा त्या मात्र बनवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघाकडे प्रचंड मोठा बॅटिंग ऑर्डर आहे. या वेळचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातातनं चेंडू सटकलाय, निसटलाय. स्लिपमध्ये शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, मला वाटतं सूरज पटेकर आपण पाहतोय. चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं देखील आपण इथे मैदानात पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. एक गडी बाद 18 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहतोय. अतिशय आकर्षक किट आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. 70-70 यांच्या माध्यमातून एक किट आपण पाहिलं तर बनवले गेलेत. या किटचं सौजन्य देखील आपण पाहिलं तर जनसेवक श्री रमेशभाऊ शिवाजी येवले, अध्यक्ष रमेशभाऊ येवले प्रतिष्ठान अंबेगाव तालुका, युवा नेते शिवसेना अंबेगाव तालुका आणि मोर्या ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वा यांच्या वतीनं या किटचं सौजन्य दिलं गेले. इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातात येतोय. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. विकेटच्या पाठीमागे आपण पाहिलं तर गणेश सूर्यवंशी अर्थात गणेश भोंगळे इथे आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. जबरदस्त कामकाज याही खेळाडूचं सातत्यानं आपण पाहिले. गोलंदाज सातेगाव एक्सप्रेस वैभव कदम. या वेळचा चेंडू होता, बॅटच्या आतील कडा घेत फटका मात्र खेळलाय. बॅटर आपण पाहतोय बाळासाहेब रायकर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. या खेळाडूकडनं देखील मोठ्या खेळीची अपेक्षा संघाला सुरू आहे. एक चांगली सुरुवात अपेक्षित होती. पहिल्या 2 षटकात कमीत कमी 30 ते 35 धावा, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला टार्गेट सेट करायचे. प्रतिस्पर्धी संघासमोर प्रचंड मोठा धावांचा डोंगर, धावांचं लक्ष, धावांचं आव्हान ते मात्र ठेवायचे. या वेळचा चेंडू होता, फेकून दिलाय. चेंडू मात्र जाईल. बिग 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 सिक्सर. 6 धावा षटकार. फटका असा ध्वदार हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. थँक्यू डीसे. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला मोठा प्रहार धावपलको त्यांनी स्कोर कार्ड बनवून देतोय. एक गडी बाद 25 धावा, 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक देखील दुसरं संपलं गेले. आमचे ज्येष्ठ बंधू राहुलजी पडवळ यांचा आज वाढदिवस आहे. APL कमिटीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मान्यवरांचं देखील आपण पाहिलं तर शुभागमन मुख्य व्यासपीठाकडे होताना पाहायला मिळते. सन्माननीय राहुलदादा पडवळ आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होतात. त्यांचं मनापासून स्वागत आहे. सभापती आदरणीय संजयरावची गवारी साहेब, API अशोकची गवारी साहेब देखील आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचा आपण अंबेगाव प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं, भीमाशंकर चषकाच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांचा सन्मान देखील आपण इथे मात्र संपन्न करतोय. आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांना सन्मानित केला जाते. त्यांना विनंती केली जाते आपण सन्मानाचा स्वीकार करावा. या वेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर पंच कळतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. यानंतर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती मान्यवरांचे सन्मान संपन्न करतोय. भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पान हाऊस. गवारी वॉरियर्स डोन संघाचे संघमालक API अशोकची गवारी साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. त्याचबरोबर आंबेगाव तालुक्याचे सभापती, पंचायत समितीचे सन्मान्य संजयरावची गवारी साहेब यांचाही सन्मान आपण या व्यासपीठावरती आयोजकांच्या वतीनं संपन्न केला जातोय. दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती केला तर आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आंबेगाव तालुका पंचायत समितीचे आदर्श सभापती संजयरावची गवारी साहेब आणि आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र, याच तालुक्याचा सार्थ अभिमान, गवारी वॉरियर्स डोन संघाचे संघमालक API अशोकची गवारी साहेबांचा देखील सन्मान
या व्यासपीठावरती संपन्न केला जातोय। मान्यवरांचं मनापासून आभार। या वेळचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे खेळला जातोय। बॅटच्या आतील कडागे चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय। एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय। एक गडी बाद 32 धावा, षटक क्रमांक 3 सुरू आहे। शफिक शेख आयकॉन इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहे। इंदापूर तालुक्यातील हा खेळाडू एक गुणवंत नामवंत कीर्तिवंत खेळाडू, बरंच काळ क्रिकेट त्यानं खेळले। क्रिकेटच्या पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवलाय आयकॉन शफिक। यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, झेल सुटला गेलाय। झेल सुटलाय की स्ट्रॅटेजीने झेल सोडलाय या गोष्टी फार चर्चेच्या असतात। क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी सांगायची गरज नाही। असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला। धन्यवाद। भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाचे संयोजक, मुख्य आयोजक, संयोजक सन्माननीय राहुलजी पडवळ साहेबांचा खरं तर आज वाढदिवस आहे आणि राहुलजी पडवळ साहेबांना आमच्या आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर करंडकच्या वतीनं लक्ष अशा शुभेच्छा। आणि मी भाऊंना विनंती करतोय की आपला या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय आंबेगाव प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीनं आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। चला, या आयोजन कमिटीचे सगळे सभासद सदस्य राहुलजी पडवळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे। यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर झेल टिपला। यावेळी चुकी करणार नाही कुणाल खोंड, टिपेल झेल, विकेट होईल पतन, तो संपला। संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी। षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरुवात विकेट येताना पाहायला मिळत आहेत। फलंदाज देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात येताना पाहायला मिळतील। न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर मैदानात दाखल होत आहेत। बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर स्वतः अशुभ भंडलकर आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर येत आहेत। सुरुवातीची 3 षटकं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे आणि इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत। राहुल शिर्के पाटील आपण पाहिलं तर आवर्जून या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहे। शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी क्रीडा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे। मॅच आपण पाहतो इथे सुरू आहे। मलटण पिंपरखेड विरुद्ध जातेगाव पाबळ या 2 संघात हा सामना इथे आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा शफिक शेखचा फुल ऑफ लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केला टीप लॉंगॉनला कुणाल खोंडच्या हातात। अशुभ भंडलकर यांच्या बॅटमधून येईल एक सिंगल, एक धाव ती देखील आपल्याला इथे मात्र येताना पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय। षटक क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचं इथे मैदान संपले गेले। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक आणि स्कोर कार्ड ती बनवलं गेलात। 2 गडी बाद 35 धावा। तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंधर सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। पहिल्या 3 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर इथे संपला गेलाय। 4थ्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय। निलेश इंगवले इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय। निलेश इंगवलेच्या नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहतोय। मराठमौली सुपर किंग सातेगाव पाबळ, सभापती प्रकाश बापू पवार, गोविंद शेठ खिल्लारी उद्योगपती तथा माझे आदर्श सरपंच आणि डॉक्टर पंढरनाथ शेठ खिल्लारी यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय। प्रतिस्पर्धी टीम देखील आपण पाहतोय। भावी पंचायत समिती सदस्य, पुणे नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट सागर अप्पा दंडवते, किंग 11 मलटण पिंपरखेड या 2 ताकदवान प्रतिस्पर्धी संघांना इथे आपण एकमेकांच्या समोर पाहतोय। एक धावेल
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 36 धावा. राहुल कापसेकडे आता क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या फार नजर आहेत. मोठमोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील, एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. एक प्रचंड मोठं धावांचं लक्ष तो उभा करेल का ते देखील आपण पाहणार आहोत. फुल टॉस आणि तिथे आपण पाहिलं तर एक जबरदस्त प्रहार. चेंडू मात्र जाईल सीमा पार. एक टप्पा घेत चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. थँक्यू. फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खेळलाय. चेंडू मात्र जाईल सीमा पार. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. निलेश इंगवले पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आपण पाहिलं तर अशुभ बंडलकर पूर्ण करताना पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर लाईन लेन थोडीशी खराब पाहायला मिळते आणि खरं तर जे फुल टॉस चेंडू आहेत लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा त्याचा प्रयत्न तो इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला चौकारांच्या मदतीनं धावा येताना पाहायला मिळतात. परंतु बॅटर राहुल कापसेचं कौतुक आहे. एक चांगली बॅटिंग तो करतोय. गॅपमध्ये फुल टॉस चेंडू ढकलतोय आणि चौकार वसूल करतोय. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत उंची घेईल, लांबी घेताना पाहायला मिळत नाही आणि तिथे झेल मात्र सुटला गेलाय. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. लिओ कॅचेस जीतो मॅचेस. अवघड झेल सोपे करा आणि सामने जिंका. परंतु आज पुन्हा एकदा चुका आणि चुका मैदान ती पाहायला मिळत आहेत. टीम जातेगाव पाबळकडनं शफिक शेखकडनं एक झेल सुटला. त्यानंतर आता क्षेत्ररक्षकाकडनं देखील स्क्वेअर लेग मिडविकेटच्या अगदी मधोमध झेल सुटलाय आणि तिथे छोट्या छोट्या चुका त्या मात्र पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 गडी बाद 45. षटक क्रमांक 4. शेवटचे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट. यावेळीचा चेंडू होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा फंबल होईल आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवल्या जात आहेत. 2 गडी बाद 46 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. 70-70चे चेंडू आपण या स्पर्धेत पाहतोय. लगातो 6. यावेळीचा चेंडू होता आणि लगातो 6. चेरन. चेंडू मात्र जाईल सीमा पार. निलेश इंगवलेवरती चढवला हल्ला. बॅटर राहुलचं बोलतोय बल्ला. चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा ध्वजादार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर. थँक्यू टीचर. या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. जुन्नर तालुक्यातील आपण पाहतोय क्रिकेटची पंढरी म्हणून ज्या मैदानाला सातत्यानं आपण ओळखतो, लॉर्ड्सचं मैदान म्हणून ज्या मैदानाला सातत्यानं पाहिलं जातं, असे खोडद प्रीमियर लीग खोडद गावचं असलेलं सुंदर मैदान ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं एक मानाची गाव चॅम्पियन स्पर्धा असेल. त्यानंतर खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील खेळाडूंसाठी एक व्यासपीठ मिळून देणारे IDBI बँकेचे मॅनेजर आणि आमचे मित्र सलीमभाई तांबोळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. जुन्नर तालुक्यातील 40+ लेजंड स्टार खेळाडू गणेशजी भालेराव दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. आंबेगाव प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग संघाचे संघ मालक महाराष्ट्र पोलीस गणेश कोकणे साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचा आपला सन्मान होतोय. सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. ओटू कॉम्बॉक्स. जबरदस्त बॅटिंग आपण राहुल कापसेकडनं पाहतोय. च्या चेंडूंचं स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. अविनाश शेठ चव्हाण, सचिन शेठ राऊत, पंकज शेठ गुंजाळ, SP मोटर्स मंचर यांच्या वतीनं आपण पाहिलं तर बॉल सौजन्य केले 70-70चे. लगातो 6 आणि त्या चेंडूंवरती आपण पाहिलं तर राहुल कापसे आज जबरदस्त बॅटिंग करतोय. अशुभ बंडलकर ऑन स्ट्राईक. अजितचा पहिला चेंडू आपण पाहतोय खराब. अतिरिक्त अवांतर स्वैर मारा. एक व्हाईट बॉल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकोती आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 53 धावा. या ठिकाणी एक सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग संघाचे संघ मालक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि आपल्या पश्चिम पट्ट्यातील अष्टपैलू खेळाडू गणेशजी कोकणे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. शिवन्या स्पोर्ट्सचे ओनर वैभव शेठ पिंगळे आणि
पराग मिल प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोडक्शन मॅनेजर राहुल पाबळे सर या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं गणेशजी कोकणे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. O2 कॉम्बॉक्स. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू सोडून दिला, वेल्लेप केला, पंच कळतात, व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धावा येतात, 2 व्हाईट बॉल 1 सिंगल, एका चेंडूवर त्याला 3 धावा, टीमची असंख्य पुढे जाते, स्कोर कार्ड ती बनवलं जातात, 2 गडी बाद 55 धावा. अशुभमच्या सोबतीला राहुल बॅटिंग करतोय. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर प्रचंड ताकदवान आहे. षटकर चौकर खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांच्या मनगटात आहे. ओरपी चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर हलकीशी बॅटची कडा घेत चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जाईल. विकेट होईल पतन, राहुलला मात्र परतावा लागेल. धक्का क्रमांक 2, दुसरा फलंदाज बाद. फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग संघाचे संघमालक कोडेगावचे कृषी अधिकारी आदरणीय अरविंदजी मोरे साहेब यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. महाराष्ट्र पोलीस संतोष कोकणे साहेब आपल्याला देखील विनंती राहील आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दोन्ही मान्यवरांचा देखील सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं संघमालकांचा सन्मान व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. सलीमभाई तांबोळी, गणेशजी भालेराव दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या सर्वांचं आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकच्या वतीनं मनोपूर्वक स्वागत. O2 कॉम्बॉक्स. मान्यवरांचे सन्मान देखील आपण पाहिलं तर व्यासपीठावरती संपन्न होतात. 3 गडी बाद 55, शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. धावा धावपल होतात. षटक क्रमांक 5 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण पाहतो. इथे मैदानी अजित तलोले इथे आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मार्क होते आहे. कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करताना तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू टाकले, 3 धावा खर्च करत 1 विकेट त्यानं मिळवली. आकाश बोंबे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आलाय. सुरुवातीलाच मन बनवलं होतं, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून आणि तिथे आपण पाहिलं तर गोलंदाजानं त्याचा स्टान्स हेरला होता. टेक्नॉलचा वापर केला, तो तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. थर्ड अंपायर काय निर्णय कळवत आहेत अक्षय निर्मळ सर. गोलंदाज आपण पाहिलं तर अजितला इथे आपण पाहतोय आणि इथे आपण पाहिलं तर गोलंदाज चेक केला जातोय. टेक्नॉलचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय. थर्ड अंपायर चेक करतायत, काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. तोपर्यंत खेळाडूंना पाणी घेऊन जा. एक्स्ट्रा खेळाडू आला तरी काय हरकत नाही, खेळाडूंना पाणी घेऊन जा. तोपर्यंत आपण एक छोटस ड्रिंक ब्रेक या ठिकाणी घेतोय. टेक्नॉलच्या आधारे तिसरे पंच देखील या ठिकाणी कळतात. चेंडू सेफ आहे, सेफ डिलिव्हरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अजित तलोले इथे आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. धावा धावपल कोणत्या 3 विकेट गमावल्यात आणि षटक क्रमांक 5 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. ओरपी चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवलं जाईल. तोपर्यंत धावा येत आहेत. स्कोर कार्ड ती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 मैदान ते सुरू आहे. 4 चेंडू झालेत, शेवटचे 2 चेंडू इथे मात्र बाकी आहेत. 56 धावा 3 गडी बाद इथे मात्र बनवले गेल्यात. या षटकात अजून एकही चौकार षटकार आला नाही. यावेळीचा चेंडूचा फटका पुन्हा एकदा खेळला. बॅटच्या आतील कडा घेत चेंडू मात्र येतोय डीप मिड विकेटच्या अगदी जवळ अडवलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद 57 धावा. 5वं षटक मैदान ते सुरू आहे आणि या षटकातील शेवटचा एक चेंडू गोलंदाज अजित तलोले इथे आपल्याला करताना पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी आला संघनायक कॅप्टन आकाश बोंबे.
याच्याकडनं क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना फार मोठ्या आकांक्षा आहेत. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहील चेंडू. आपण पाहिलं तर विकेट किपरकडे जाईल. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. षटक क्रमांक संपेल. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांच्या समाप्तीनंतर बनवलं जात आहेत. सागर आप्पा दंडवते. किंग 11 मल्टन पिंपरखेड 3 गडी बाद 57 धावा. थँक्यू. या ठिकाणी एक आपण सन्मान व्यासपीठावरती संपन्न करतोय. आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते अंबेदरा योगेश शेठ वाजी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. हा सन्मान करतील मैत्री ग्रुपचे सर्वेसर्वा शैलेश मामा चव्हाण यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी आपण योगेश शेठ वाजी यांना सन्मानित करतोय. त्याचप्रमाणे नारंगाव ब्रांच IDB या शाखेचे मॅनेजर आणि खोडद प्रीमियर लीगचे आयोजक सलीमभाई तांबोळी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करतोय. योगेश शेठ या आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करा. सलीमभाई तांबोळी यांना सन्मानित करण्यासाठी मी आदरणीय आमचे मार्गदर्शक बाळूकाका थोरात यांना विनंती करेल. काका, आपण सलीमभाई तांबोळी यांचा सन्मान संपन्न करायचा आणि लेजंड स्टार खेळाडू गणेश शेठ भालेराव तिन्ही मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. O2 कॉम्बॉक्स. गोलंदाज इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू बॅटचं टॉप एज झेल टीप लाईन. वैभव कदम टेकन. व्हेरी गुड कॅच. विकेट होईल पतन. अशुभाऊ बंडलकर इथे मात्र बाद. म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. चार गडी बाद 57 धावा धावपल होत आहेत. शेवटचे षटक सुरू आहे. नवनाथ ढोमे न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आहेत. पहिल्या मॅचमध्ये एक जबरदस्त षटकार नवनाथ ढोमे यांच्या बॅटमधून आला होता. मॅन इन फॉर्म आहेत. प्रचंड लयमध्ये आहेत. प्रचंड टचमध्ये आहेत. परंतु या मॅचमध्ये देखील त्यांची बॅटिंग इथे फार महत्त्वाची ठरणार आहे. कारण स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये ज्या काही धावा येणार आहेत त्या प्रतिस्पर्धी संघासमोर फार मोठं आव्हान ठेवणार आहेत. 4 गडी बाद 57. आकाश बोंबे 3 चेंडू 1 धाव. तर नवनाथ ढोमे न्यू बॅटर. गोलंदाज समोरून आपण पाहतोय चातेगाव एक्सप्रेस वैभव कदम. यावेळीचा चेंडूचा फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येते. एक सुंदर फटका देखील आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हचा. आकाश बोंबेकडनं फार अपेक्षा सातत्यानं आहेत. शेवटचे 4 चेंडू तो कशा प्रकारे खेळतोय आणि जास्तीत जास्त किती धावा तो आपल्या संघाला बनवून देतोय ते देखील इथे मात्र पाहिलंच जाईल. 58 धावा धावपलकोते आहेत. 4 विकेट गमावल्यात. शेवटचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. शेवटचे 4 चेंडू पहिला इनिंग पहिल्या डावातील इथे मात्र बाकी आहेत. वैभव कदम टू आकाश बोंबे. फुल टॉस चेंडू होता तो देखील मात्र खेळलाय. एक सिंगल पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे मात्र नकार आहे. एकच धावेल. स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये देखील आक्रमण केले जात नाही. मोठमोठे फटके येताना पाहायला मिळत नाही. आणि इथे आपण पाहिलं तर चौकार षटकार या मॅचमध्ये फार दुर्मिळ होताना पाहायला मिळतात. या अगोदरच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे चौकार षटकारांचा पाऊस पडला, चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहिली ना, ती या मॅचमध्ये थोडीशी दुर्मिळ होताना पाहायला मिळते. वैभव कदम पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू होता तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 4 गडी बाद 60 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. वैभव कदमचं इथे कौतुक करावं लागेल. 10 चेंडू टाकलेत. 15 धावा खर्च केलात. एक महत्वाची विकेट तो मात्र संघाला इथे मात्र मिळून देताना पाहायला मिळतोय. नॉकआउटचा सामना आपण पाहतोय. टुवाडाची मॅच आहे. दोन्ही टीमवरती टांगती तलवार आहे. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात आहे. धावपलक आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय स्थिर आहे. 4 गडी बाद 60 धावा त्या मात्र धावपलक होते आहेत. शेवटचा एक चेंडू. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू तो मात्र इथे बाकी आहे. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय गॅपमध्ये. शेवटच्या चेंडूवरती केलं आक्रमण. चढवला हल्ला. आकाश बोंबेच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. सीमा रेषा भेदून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार.
एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवलं गेला धावपल कोता आणि स्कोर कार्ड ती प्रथमतः बॅटिंग करत असताना सागर अप्पा दंडवते की तुमच्या भावी वाटचालीस आम्हा संयोजक आयोजकांकडून भरभरून शुभेच्छा. रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंगा. रंगात रंगला खेळ हा न्यारा साऱ्यांना चढली झिंग. भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळचे शूरच ठरणार येथे अस्सल सुपर किंग. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक या स्पर्धेत पदार्पण करीत आहे. संघमालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूरचे सभापती मान्य प्रकाश बापू पवार, सर्वज्ञ माऊली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य गोविंद शेठ खिलारी, उपाध्यक्ष मान्य डॉक्टर पंढरीनाथ शेठ खिलारी यांचा मालकी हक्क असलेला संघ भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ. थँक्यू डीजे. नमस्कार रामराम मंडळी. दोन ताकदवर संघांमधली मॅच, डू ऑर डायची लढत. तुम्ही पाहताय प्रतिष्ठेची लढत, मानाच्या स्पर्धेत टिकण्यासाठीची लढत. आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्पोर्ट असोसिएशन आंबेगाव तालुका आयोजित आंबेगाव प्रीमियर लीग 2024 अर्थातच भीमाशंकर चषक 2024-25च्या या मानाच्या करंडकाचा थरार. खरं तर मित्रांनो, जी टीम इथं जिंकेल ती यानंतर एक नॉकआउट मॅच पुन्हा खेळणार आहे आणि जी टीम या सामन्यात पराभूत होईल ती या स्पर्धेचा निरोप घेणार आहे, या स्पर्धेला रामराम करणार आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय सागर अप्पा किंग 11 संघ मालक, भावी पंचायत समिती सदस्य आणि शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती हिंदकेसरी सूर्या बैलाचे मालक आदरणीय सागर अप्पा दंडवते यांच्या मालकत्वाची टीम तुम्ही पाहता मैदानामध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळते. कॅप्टन अशुभाऊ भंडलकर आणि टीम तुम्हाला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहणार आहात खरं तर भराड माऊली सुपर किंग्स भराडी जातेगाव पाबळ कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर तालुका सभापती आदरणीय प्रकाश बाप्पू पवार, त्याचप्रमाणे सर्वज्ञ माऊली नागरी परिसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भराडी नगरीचे आदर्श सरपंच आणि आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती गोविंद शेठ खिलारी आणि डॉक्टर पंढराजे खिलारी प्रसिद्ध गाडा मालक यांच्या मालकत्वाची टीम तुम्हाला नक्कीच आज मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळते. दोन्ही संघाच्या संघ मालकांचं मनापासून स्वागत. सलामीवीर तुम्ही पाहणार आहात शिरूर तालुक्यातील पाबळचा डॉन, आता मैदानामध्ये खेळेल नाव आहे कुणाल खोंड. कित्येक रेकॉर्ड, कित्येक मॅन ऑफ द सिरीज पटकावणार हा सितारा आहे. तर दुसऱ्या बाजूला आंबेगाव तालुक्यातील लोणीचा वंडर बॉय साहिल कदमला तुम्ही एका बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती पाहणार आहात. तर षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्गवरती धावेल. आकाश बोंबेला इन ॲक्शन बॉलिंगच्या मार्गवरती तुम्ही पाहतायत. जवा मॅचकडे लेट्स प्ले. आंबेगाव प्रीमियर लीग 2024 भीमाशंकर चषकचा थरार. यावेळेला फुलर लेंगचा बॉल कार्पेट ड्राईव्ह केला, तिथं फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. दोन्ही संघांच्या संघ मालकांची मिळवलेली प्रतिष्ठापना लागणी, कोण टिकणार कोण स्पर्धेच्या बाहेर पडणार त्यासाठीची ही मॅच आहे. लक्ष आहे मित्रांनो 65 धावसंख्येचं टार्गेट घेऊन सलामीवीर कुणाल खोंड ऑन स्ट्राईक. आकाश तयार. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे, रनआउटचा चान्स तिथं मिस केलाय आणि तुम्ही पाहताय बॉल देखील निसटतोय. आयकॉन कडनं देखील सोन्या गायकवाड कडनं देखील चोख, दोन्ही खेळाडूंनी चेंडू सोडलाय आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून तुम्ही पाहताय कुणाल खोंडला. खरं तर मला हा बोनस देणार चौकार होता. फिल्डर एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न, थ्रो करण्याचा प्रयत्न, अतिघाई संकटांनी नक्कीच पाहायला मिळते आहे. यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला टप्पा होता, वाईड ऑर्कर ठेवण्याचा प्रयत्न होता, लोवर फुलटॉस बॅटवरती घेतला. तिथं देखील सोन्याकडनं पुन्हा बॉल निसटतोय. गडबड होता राहिली आहे. किती चुका घडल्यात पहा. एका बॉलला बॅटर्स कडनं देखील चुकीचा कॉल आला होता, तो इथं कुणाल खोंडसाठी मिस कॉल बनता राहिला. 5 धावा धावपालकावरती आहेत.
ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना तुम्ही पाहता या डू ऑर डायच्या मॅच मध्ये तर या वर्षी आपण पाहतोय भन्नाट टच मध्ये असलेला आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणेचा वंडर बॉय साहिल कदम खेळणार का आता मोठी बारी. जे टायगर संघामध्ये तालुका वाईज चांगलं क्रिकेट खेळतोय परंतु आज पाहिजे आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये साहिलचा बोलबाला राहणार का. आकाश तयार. स्विच हिटचा प्रयत्न करायचा आहे. परफेक्ट ब्लॉक यॉर्कर लेंथ वरती आपण पाहतोय. स्विच हिट करायचा होता परंतु अगदी मी म्हणेल खोलवर टप्पाचा बॉल यॉर्क लेंथ वरती चांगली गोलंदाजी. ही पिंपरखेड एक्सप्रेस रुळावरती जी धावते आणि आकाश बोंबे तो देखील काही कमी नाहीये. प्रदीर्घ अनुभव आहे पिंपरखेडसाठी. सातत्यानं प्रामुख्यानं सुरुवातीच्या काळामध्ये आक्रमक शैलीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. आकाश तयार. फुल टॉस फायदा उठवला नाहीये. ही चूक मी म्हणेल आता खरं तर बॅटर्स कडनं देखील आपण पाहतोय. लेग पंचांकडनं इशारा आपण पाहतोय. नो बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. हा गेला नो बॉल. मयूर हॉटेल बैलगाडा संघटना पुणे जिल्हा यांच्याकडून एकरा घेऊन टाक. तिसऱ्या पंचांकडे मला वाटतं काहीशी विचारणा या ठिकाणी दोन्ही पंचांनी केली आहे. नो बॉल तिसऱ्या पंचांकडनं देखील तोच निर्णय येतोय. जेव्हा आपण पाहतोय मॅच खेळे. नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. आंबेगाव प्रीमियर लीग झाली सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू साहिल कदम साठी फ्री हिट. खेळला जाणार का मित्रांनो मोठा फटका. पैसे या बॉलवरती फ्रीटचा चेंडू आहे. संधी असते या बॉलवरती कोणत्याही दिशेला तुम्ही कुठलाही फटका खेळू शकता. त्यानंतर तुम्ही पाहताय स्टंपिंग रनआउटच्या रूपाने फक्त इथं बॅटल तुम्ही पाहताय बाद होताना नक्कीच आपण पाहतो क्रिकेटमध्ये फ्रीटच्या बॉलवरती पाहिलंय. परंतु आता व्हायचंय संधीचा फायदा उठवेल का साहिल कदम ऑन स्ट्राईक. फुल टॉस तिथं देखील आपण पाहतोय. ही दिशा खरं तर मी चुकीची म्हणेल गोलंदाजीची आणि इथं तुम्ही पाहताय चौकार येतोय 4 धाब्यांसाठी. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. आजच्या दिवसात आपण पाहिलं फ्रेंड सर्कल पश्चिम विभाग संघ सुपर 8 ला गेला. तर दुसरी टीम कोणती असणार तिसऱ्या दिवसातली जी सुपर 8 ला जाणारी हे देखील आपल्याला या उर्वरित 2 मॅचेस म्हणजे हा आणि पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला रिझल्ट कळणार आहे. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. जरी अतिरिक्त बॉल जरी आले असेल ना तरी देखील 10 धावा फक्त इथं आकाश बोंबेने खर्च केलेला आहे. मी फक्त का म्हणलं माहितीये आतापर्यंतच्या 3 दिवसामध्ये ज्या वेळेला पॉवर प्लेची षटके आहेत तिथं आपण पाहतोय 14, 15, 16, 20, 22 अशा धावा वसूल केल्या सुरुवातीच्या बॅटर्सनं. इथं 10 धावा खर्च केल्या. त्यामध्ये तुम्हाला एक नो बॉल मिळाला, 2 ते 3 चेंडू फुल टॉस मिळाले. याचा फायदा दोन्ही बॅटर्सनं कमी उठवलेला आहे. कुणाल खोंड आणि साहिल कदमने म्हणेल परंतु आता हे देखील पॉवर प्लेचं षटक असेल. मॅच आली आहे 30 चेंडू शिल्लक 55 धावांची गरज आहे. 30 चेंडू 55 वरती मॅच. प्रशांत बोंबे आपण पाहतोय खरं तर पिंपरखेडचा अजून आणखी एक ताकदवर गोलंदाज तुम्ही नक्कीच बॉलिंग मार्कवरती पाहणार आहात. प्रशांतच्या नावात शांत आहे तो बॅटरला शांत करेल का गोलंदाजीच्या मार्कवरती असताना. पाहिजे संघाचा नेता अशुभाऊ वंडलकर तुम्ही पाहता एका बाजूला सर्व सूत्र हलवताना तुम्ही नक्कीच पाहतायत. पांडा सरोदे सारखा देखील मला वाटतंय ताकदवर गोलंदाज या संघाकडे देखील आपण पाहिला. ज्यानं कित्येक क्रिकेट शिरूर तालुक्यातल्या जांबू शरदवाडी गावासाठी खेळलंय. अनुभवी पंच म्हणून देखील कामकाज पाहतात. गोलंदाजी देखील चांगली करतात. ते देखील आज टीमच्या स्क्वॉड मध्ये आहे. शॉर्ट पिच बॉल कुणालच्या बॅटमधनं बिग धमाका. चेंडू जाईल एक टप्पा घास सीमा बार चौकार.
सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौका ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौका. थँक्यू. कित्येक रेकॉर्ड आहेत कुणाल खोंडच्या नावावरती. 6 चेंडू 6 षटकार खेळण्याचे विक्रम असू. मग 6 चेंडू मध्ये ज्या वेळेला 30 धावा मला वाटते आंबेगाव शिरूर प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू 30 लागत असता 5 बॉल 5 षटकार खेळणारा हा कुणाल खोंड कित्येक वेळा आंबेगाव प्रीमियर लीगची पर्व त्यानं गाजवलेले आहेत. इथं देखील आपण पाहतोय सुरेख चेंडू होता, तिथं आपण पाहतोय बिगिट करायचंय, संपर्क नाहीये. प्रशांत हा चेंडू चांगला मी म्हणेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, मॅच बदलली. 28 बॉल 51 वरती मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच तुम्ही पाहताय. खरं तर संघर्षाची लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. जिंकेल तो आजच्या दिवसात टिकेल, पराभूत होणारा या स्पर्धेला राम राम बाय बाय करणार आहे. प्रशांत या यावेळेला शॉर्ट पिच बॉल, बिग हिट, चेंडू पाठवलाय फाईन लेगच्या डोक्यावरनं, बिग बिग षटकार. फटका असा ध्वदार, हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य गणेश भाऊ कोकणे यांचा दणदणीत षटका. मित्रांनो, शिरूर तालुक्यातील पाबळचा क्रिकेटचा डॉन तुम्ही पाहताय. चालू झालाय ना, तशा आता धावा देखील आल्यात. 20 वरती धावपले गेले. एक षटकार एक चौकार कुणालच्या बॅट बंद तुम्ही पाहताय. बॅट बोलू लागली कुणालची म्हणेल. मॅच बदलली. 27 बॉल 45 वरती सामना आलाय. सागर अप्पा किंग 11 का दुसऱ्या बाजूला भराड माऊली सुपर किंग्स. जातेगाव पाबळ भराडी संघ या मॅच मध्ये पकड मिळवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. फुल टॉस परंतु टॉप एज देखील आहे. सोन्या गायकवाड आपण पाहतोय त्या ठिकाणी पोहोचतील का, परंतु दूरवरती राहतात. चेंडू एक टप्पा खात सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आरपार, स्वादिष्ट चवीचा सणसणीत चौका ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा. मित्रांनो, एक अडचण सातत्यानं राहिली अश्विन कुमार भंडलकर आणि टीम यांच्या समोर, कारण की गोलंदाजांनी वारंवार फुलटॉस चेंडू दिलेत आणि ती मेजवानी आता कुणाल खोंड इथं खातोय मी म्हणेल. त्याचा फायदा त्यानं पुरेपूर उठवलेला आहे. 24 धावा धावपलकावरती आहेत. टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल मी म्हणेल. यावेळेला चांगला हा चेंडू चांगला आहे मी म्हणेल. टप्प्यावरती बॉल पडला, चर्चा तीच चालू होती. गुडलिंग वरती जर टप्पा टाकत असेल त्यानंतर तुम्ही पाहताय तुमच्याकडे थोडासा स्विंग असेल, कट असेल तर नक्की बॅटर्स पासून तुम्ही बचाव करू शकता. ती गोलंदाजी होणे गरजेचे आणि प्रशांतकडे अनुभव आहे, ती गोलंदाजी त्याला करणं गरजेचे आहे. 25 बॉल 41 वरती मॅच आली आहे. सागर अप्पा किंग 11 टीम साठी कोण घेणार पहिली विकेट हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेला सुंदर बॉल, परफेक्ट यॉर्क. प्रत्येक बॉलवरती आता मिश्रण पाहायला मिळतं. एक फुलटॉस आला, एक गुड लेंथवरती आला, एक यॉर्कर आला. ही मिश्रण सातत्यानं तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी तुम्ही पाहताय. ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. जरी 2 मोठे फटके आले त्यानंतरची चांगले चेंडू आपण पाहतोय. 24 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. बिनबाद 24 मॅच आली आहे. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 41 धाव्यांची गरज आहे. तंदुरुस्त जीवनाचा राजमार्ग, प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमचे मालक मान्य सीताराम शेठ शिंदे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक साहित्यांचे धुरंदार सिद्धार्थ एंटरप्राइजेसचे मालक मान्य योगेश शेठ दाते पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. 24 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पिंपरगड एक्सप्रेस धावेल क्रिकेटच्या पडलावरती पुन्हा एकदा आकाश बोंबे गोलंदाजीच्या मार्गवरती येताना आपण पाहतोय. जमा मॅचकडे लोणीचा वंडर बॉल अजून शांत पाहायला मिळतोय. साहिल कदम 4 चेंडू खेळलाय, 4 धावा त्यानं बनवल्यात. स्ट्राईक रेट थोडासा स्लो आहे. आकाश तयार. वा, सुंदर चेंडू आकाशचा आपण पाहतोय. तिथं अनिल आपण पाहतोय चेंडूवरती येत आहेत. खरं जर
अनिल बोडरे यांना आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमागे बॅकवर्डला आहेत. धावफलकावरती 25 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झाला. मॅच दोन्ही संघाकडे अजून मी म्हणले 50-50 आहे, कारण की 23 बॉल 40 बनवायच्यात. इथं आता डावपेच खेळावे लागतील गोलंदाजांना. तुम्ही पाहताय त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य असलेले अस्त्र आता इथं बाहेर काढावे लागणार आहे. जी चेंडू कोणते असतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅजिक बॉल टाकणं गरजेचं आहे. एक डॉट बॉल, त्यानंतर एक विकेट, ही प्रेशर बनवू शकते बराड माऊली सुपर किंग्ज वरती. परंतु कुणाल आज ऑन फायर आहे. या मॅचमध्ये 9 चेंडू 19 वरती 2 नाबाद खेळतोय. त्याची देखील चांगली बॅटिंग दुसऱ्या बाजून आतापर्यंत आपण पाहिली आहे. आकाश तयार. यावेळेला ब्लॉकल स्वरूपाचा बॉल. तिथं चेंडू हातात येणार का? जर कदाचित हा चेंडू हातात आला असताना साहिलकडनं एक चूक झाली होती. साहिलने आधीच मी म्हणले घरटं सोडलं होतं, अन्यथा रनआउटचा चान्स इथं उपलब्ध झाला असता. चांगला स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये स्टॉप करणं सोपं नाहीये. बॉलला स्टॉप केलं, काहीशा धावा मी म्हणेल नक्की वाचवल्या. जिथं 2 धावा जर आल्या असतात तिथे एकच धाव मिळते. म्हणजे ही टीमसाठी चांगले एफर्ट्स आहेत आकाश बोंबेकडनं तुम्ही पाहताय. तर साहिलला हात खोलायचे, तो खोलणार का? दुसऱ्या बाजून आपण पाहतोय तो अजून शांत आहे. ही वादळापूर्वीची शांतता असणार का? आकाश तयार. 26 धावा धावफलकावरती. 22 चेंडू 39 ची गरज. बॅटची एज. ओ तिथं अश्विन कुमार भंडलकर दूरवरती राहत आहेत आणि बॉल चाललाय बीट करत. चौकार येईल. 4 रन. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. सन्माननीय शिवाजी शेठ थोरात दादा आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. मनपूर्वक स्वागत. खरं तर मित्रांनो आपण पाहतोय 21 बॉल 35 वरती मॅच आली आहे. मॅचची एज होती तिथं यष्टीरक्षक फार दूरवरती राहत आहेत. चेंडू वरून निघून गेला मी म्हणेल. प्रयत्न चांगला होता. यावेळेला हेलिकॉप्टर आणि समोरच्या बाजूला वंडर बॉयच्या बॅटमधून येतोय हेलिकॉप्टर स्ट्रोक. षटकार. 6 रन. फटका साधवादार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी. काय फटका खेळला इथं साहिल कदम. इतक्या वेळ मी म्हणेल जखमी वाघ होता आणि त्या जखमी वाघाला डवसलं इथं आकाश बोंबेनं आणि षटकार येतोय. हे ट्राय करत होता मी म्हणले मोठमोठ्या फटक्यांसाठी साहिल कदम. परंतु तिथं आपण पाहतो एक मोठा फटका आला, एक चौकार आला. तो जो बॅड लक म्हणावं लागेल. लिडिंग एज घेऊन बॅकवर्डला चौकार आला. धावसंख्येला आकार तर मिळाला बॅटिंग टीमसाठी. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकात देखील धावा आल्या 13 आतापर्यंत आपण पाहतोय. 19 बॉल 28 वरती मॅच. हा चेंडू देखील फार निर्णायक असेल आकाश बोंबेचा. कशा प्रकारचा असेल हा चेंडू? रिक्वायर्ड मध्ये बदल होणार का? हलक्या त्याने खेळले. तिथं आपण पाहतोय सन्मान दिला. चांगला चेंडू होता. वाईड ऑर्कर ठेवण्याचा हा देखील प्रयत्न होता. सिंगल येईल. षटक संपलं जाईल. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. शेवटच्या 18 बॉल शिल्लक. 27 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडू 27 ची गरज. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये संपूर्ण स्पर्धेसाठी किट सौजन्य देणारे, समाज हितासाठी ज्यांनी कसली कंबर असे आंबेगाव तालुका शिवसेना युवा नेते मोरिया ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर जनसेवक मान्य रमेश भाऊ शिवाजीराव येवले, अध्यक्ष रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान यांचे मनापासून हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय आणि 38 धावा धावफलकावरती आहे. मॅच आले 18 चेंडू 27 धाव्यांची गरज. आणि मी म्हणेल जो हुकमी एक इथं वापरायचा होता ना, तो पत्ता आता इथं आशुभाऊ भंडलकर यांनी वापरलाय. नाव आहे पांडा सरोदे. यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. खरं तर शिरूर तालुक्यातील शरदवाडीचे आपण पाहतोय जांबूचे असलेले खेळाडू तुम्ही पाहणार आहात. पांडुरंग सरोदे त्यांचं खरं नाव आहे, परंतु पांडा या नावाने ओळखले जातात. खेळाडूंना आपण पाहतो क्रिकेटने देखील अशी अनोखी नावं दिलेली आहेत. आज त्यांची ती गोलंदाजी पाहायला मिळणार का? मॅजिक बॉलर म्हणून ओळखले जातात. पहिला चेंडू आपण पाहतोय. बाहेर न जाणारा बॉल तुम्ही पाहताय. वाईट बॉल नक्कीच आपण पाहतोय.
भरकटली दिशा चेंडूची आणि हा गेला वाईड. द्वारका फॅमिली पॉन हाऊसचे मालक मान्य प्रशांत शेठ सूर्यकांत गाडे यांच्याकडून पांडुरंग तयास. यावेळेला समोरच्या बाजूला बिग हिट खोदून काढला या बॉलला कुणाल खोडनं. चेंडू पाठवला समोरच्या बाजूला. बिग बिग षटकार. फटका असा ध्वजादार. हा गेला बुलंदी षटका. स्क्विरर रिसॉर्ट व वॉटर पार्कचे डायरेक्टर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा भीमाशंकर. 17 चेंडू 20 वरती मॅच. पांडुरंग सारख्या गोलंदाजावरती आपण पाहतोय मोठा हल्ला बोल. कुणाल खोंड आज थांबत नाहीये. महत्वपूर्ण क्षणी चांगली बॅटिंग. यावेळेस देखील आपण पाहतोय ताकदीनं बॉल टाकला मी मला. फिल्डर आहे तिथे डीप मिड विकेट रिझन मध्ये. हो चेंडू निसरतोय गडबड. ह्या चुका टाळणं फार गरजेचं आहे. एकेका धावेला मी म्हणेल सोन्यापेक्षा जास्त भाव आला आहे. कारण की या स्पर्धेचं एक पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये म्हणून देण्याचं आणि आजचा सोन्याचा भाव आहे 72,720 रुपये. म्हणजे जर तुम्हाला या बक्षिसाचा पाठलाग जर करायचा आहे ना तर आजपासून ताकद लावावी लागणार आहे. एक बॉलला महत्व आहे. यावेळेला बॅकफुटला गेले कट केला तिथं फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही नक्कीच पाहताय. आता एक सिंगल. हो दुसरेचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे. चुका होत आहेत मैदान शॉटमध्ये वारंवार. अश्विन कुमार भंडलकर नाराज झाले. एका बाजूला कॅप्टन मी म्हणेल कारण की ही एक धाव फार महत्वाची आहे. मॅच आली 15 चेंडू 16 वरती. पांडा देखील आता ताकदीची गोलंदाजी दाखवतो मी म्हणेल. जरी एक षटकार आला त्यानंतर दुहेरी धावा आल्यात. चाणक्य खेळ कुणाल खोंडचा. हा चेंडू आपण पाहतोय बाहेरनं जाणारा बॉल. फाईट बॉल पंचांचा इशारा आपण पाहतोय. सुयश शिंदे हंटर स्पोर्टचे ओनर आहेत. ते नक्कीच पंच म्हणून काम पाहत आहेत. गोलंदाज ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्ही मैदान शॉटमध्ये पाहताय. ब्लॉक चेंडू वा परफेक्ट यॉर्क. ही खासियत आहे. सुरुवातीचे काही बॉल मी म्हणेल एक बॉल फसला त्यानंतरचे चेंडू चांगले आलेत. खेळाडूंनी क्षेत्ररक्षणामध्ये जोर थोडासा लावला नाहीये मी म्हणेल. 50 धावा कंप्लीट झाल्यात. तुम्ही पाहताय खरं तर भरण माऊली सुपर किंग्स धावफलकावरती 50 धावा आहेत. मॅच आले 14 चेंडू 15 वरती. 14 चेंडू 15 वरती मॅच आणि अजून एकही बॅटर बाद नाहीये. म्हणजे एक सुंदर भागीदारी साहिल कदम आणि कुणाल खोडे यांची आपण पाहतोय. 50 धाव्यांची पार्टनरशिप. परंतु मॅच रंगात आहे. यावेळेला देखील चांगला चेंडूवर चांगल्या टप्प्यावरती बॉल होतो. हो तिथं फिल्डर दूरवरती राहत आहेत आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा चौकार येतोय मित्रांनो मैदान शॉटमध्ये. 54 धावा. हा चेंडू आपण पाहतोय फाईट बॉल. पांडुरंगचं देखील ही आपण पाहतोय षटक थोडंसं मोठं बनलंय. 13 बॉल 10 वरती मॅच आली आहे. 13 चेंडू 10 वरती सामना आलाय. कुणाल खोंड नाबाद 16 बॉल 35. काय बॅटिंग करतोय कुणाल. पाबळचा क्रिकेटचा डॉन तुम्ही पाहताय. का म्हणलं जातं तो खेळ आज त्याच्याकडनं सुरू आहे. हेलिकॉप्टर खेळायचा आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय. तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे आयकॉन. तिथं मी मला सोनू गायकवाड चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरचा आज सितारा तुम्ही त्याला देखील एका बाजूने पाहिलं. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदान शॉटमध्ये संपतोय. 56 धावा धावफलकावरती आहेत. मॅच आली आहे 12 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषकमध्ये प्रथम क्रमांक सौजन्य देणारे पराग फूड्स लिमिटेड व शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष मान्य देवेंद्र शेठ शहा यांचे मनापासून हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. यानंतरची मॅच मित्रांनो आपण नक्कीच पाहणार आहोत. खरं तर यशवंतभाऊ पाचंगे 11 गारेगाव टीम आणि त्यांच्या विरोधात या सामन्यामध्ये जिंकणारा संघ यानंतरचा सामना खेळणार आहे. पहा मित्रांनो मॅच आली 12 चेंडू 9 वरती. यशवंतभाऊ पाचंगे 11 टीम तुम्ही रेडी राहायचे. लगेच विनंती राहील. सामना रंगतदार स्थितीमध्ये आला आहे. तर आता गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहणार आहोत. राहुल
कापसे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. यावेळेस आपण पाहतो हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आहे. कृष्णा चौधरी यांच्या वतीनं पारितोषिक आले. प्रशांत बोंबे जर जेल घेत असतील 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी असणार आहे. ओव्हर नंबर 5चा खेळ तुम्ही पाहताय. 57 धावा, 11 चेंडू 8 वरती मॅच आली आहे. ही षटक जर कमी धाव्यानं झालं 2-3 धाव्यांचं मी म्हणेल तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि इथं निर्णायक फटके साहिल कदम जर खेळत असेल तर ते स्वस्तात विजय नेणार आहे. सामना ट्विस्ट येणार का? ओ विकेट आली आहे. साहिल कदम बाद. धक्का क्रमांक 1 बसेल परळ माऊली सुपर किंग संघाला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. या स्पर्धेच्या निमित्तानं विघ्नहर्ता जेसीबी सर्व्हिसचे मालक योगेश शेठ वाणी त्याचबरोबर संदेश शेठ भोर दोन्ही मान्यवर उपस्थित आहेत. सर्व स्वागत. यशवंतभाऊ पाचंग 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी संपर्क करा विनंती आहे. पहा मित्रांनो, या विकेट नंतर आता पाहिजे नवीन बॅटल तुम्ही पाहता. शिरूर तालुक्यातील जातेगावचा टायगर निलेश शिंगवलेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. 10 चेंडू 8 वरती मॅच. ही जर मॅजिक बॉल आले ना असे मी म्हणेल राहुल कापसेकडनं तर नक्की मॅच मध्ये रंगत वाढेल. राहुल तयार. स्ट्रायगनवरती निलेश. तर एक महत्वपूर्ण फटका खेळायचा बॅटर्सला. यावेळेस देखील आपण पाहतोय गॅपमध्ये बॉल आल्या आल्या निलेशच्या बॅटमधनं तडाखा. कव्हरला बॉल जाईल सीमा पार. चौकार. सीमा रेषा वेधून गेला आरपार. स्वादिष्ट चवीचा सनसनीत चौकार. ज्यांचे प्रत्येक काम आपलेसे वाटे असे हॉटेल आस्वाद मंचरचे मालक अजय शेठ काटे यांचा तडका मारून चौकार. मॅच आली आहे मित्रांनो 9 चेंडू 4 वरती. सामना हलका करून टाकला निलेशने या फटक्यानं. चांगला स्ट्रोक होता, कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. हो, इथे देखील बिग हिट करायचं आहे. कदाचित मी म्हणेल जोरात टाकण्याचा प्रयत्न राहुल कापसेचा हा बॉल आपण पाहतोय. पंच विशाल सर. लेग बायच्या रूपानं आपण पाहतो ही सिंगल धाव आहे. बासष्ट धावा धावपलकावरती आहे. हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल तुम्ही पाहताय. 7 चेंडू 3 वरती मॅच आली आहे. म्हणजे मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल का हा चेंडू सांगून जाणार आहे. इथं जर चेंडू आला तर शेवटच्या षटकामध्ये मॅच इंटरेस्टिंग देखील राहू शकते मी म्हणेल. कारण की या मैदानाला हा इतिहास नवा नाहीये. हो, इथे देखील आपण पाहतोय फुलटॉस बॉल देखील मिस झालेत. षटक संपलं जाईल. मॅच आली आहे मित्रांनो शेवटच्या षटकावरती. सामना आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 3 धाव्यांची गरज. 62 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये लागल्या जात आहेत आणि शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे. या जीवन आपुले सार्थक करारे. राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे. आंबेगाव प्रीमियर लीगच्या भीमाशंकर चषक मध्ये द्वितीय क्रमांक सौजन्य देणारे सिटीजन सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट मंचरचे सर्वेसर्वा मान्य नासिरभाई शेख यांचे मनापासून हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. घेऊ हे ब्रिदहाती असे तू सिंधू नव हिंदुस्तानाचे. थँक्यू. यशवंतभाऊ पाचंगे 11 कारेगाव टीम संपर्क करा या ठिकाणी ताबडतोब. सामना जर टाय झाला ना मित्रांनो सुपर डुपर ओव्हर या ठिकाणी खेळवली जाणार आहे आणि जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत आपला स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हरच आपण खेळवणार आहोत. जर सामना वारंवार टाय झाला तर 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. अश्विन कुमार भंडलेकर यांना तुम्ही पाहताय. संघाचा नेता आता गोलंदाजी करेल. यावेळेस आपण पाहतोय विकेटचा प्रयत्न. चेंडू हवेत झेल झालाय. विकेट आली आणि बॅटर बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी.
पंच 1 मिनिट थांबायचंय. बॅटर तुम्ही देखील थांबा. आकाश बोंबे यांच्या मला 2 चॉईस खेळाडूच्या 2 ओव्हर झालेल्या आहेत. आशुभाऊ देखील चॉईस आहे, त्यामुळे ते गोलंदाजी करू शकत नाही. नवीन गोलंदाजाला तुम्हाला चेंडू द्यावा लागणार आहे. म्हणजे बॅटर बाद नसेल, बॅटर पुन्हा या. आणि हे पंच तुम्ही लगेच त्या ठिकाणी कळवत चला कॅप्टनला देखील या सूचना वेळोवेळी. आणि हे सर्व कॅप्टनच्या गोष्टी लक्षात आहेत. खरं तर रामदास डेरिंग यांचं मी कौतुक करेल, बारीक लक्ष त्यांचं असतं सर्व गोष्टींकडे. धन्यवाद. आणि हे कॅप्टन ह्या चुका पुन्हा पुन्हा नको तुमच्याकडनं. यावेळेस आपण पाहतोय अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर टीम करेल. प्रशांत बोंबे तुम्ही पाहताय. मॅचकडे जाऊयात. 6 चेंडू बनवायच्या 3 धावा आहेत. प्रशांत आलाय. कृष्णा चौधरीकडनं आपण पाहतोय प्रत्येक विकेटसाठी प्रशांतला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अंतिम षटकाचा खेळ तुम्ही पाहताय. 4व्या मॅचकडे प्रशांत तयार. इथं देखील विकेट आले. वाह, या चेंडूवरती देखील विकेट आले. रिझल्ट तोच आहे, फक्त गोलंदाज चेंज झाला. विकेटचं बदन निलेश इंगवले. इथं बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. थँक्यू 5 चेंडू 3 वरती मॅच. सामना ट्विस्ट. नवीन येणारा बॅटर आता स्ट्राईक वरती असणार आहे, परंतु तितक्याच ताकदीचा खेळाडू तुम्ही पाहतात. इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहराचा खेळाडू तुम्ही पाहताय. मैदानात में दाखल होतोय. नाव आहे शफीक शेख. सिक्सर किंग इंदापूरचा आता मैदानात में दाखल होतोय. 4व्या मॅचकडे बॉलर प्रशांत बोंबे तयार आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय कट केला आणि MS धोनी स्टाईलला आलेल्या शफीक शेखनं सामना संपवला. अभिनंदन टीम भराड माऊली सुपर किंग्स जातेगाव पाबळ भराडी टीम आपण पाहतो या ठिकाणी विजय मिळवते. टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सागरप्पा दंडवते यांच्या मालकाचा संघ जरी या स्पर्धेच्या बाहेर पडलात, परंतु तुम्ही देखील मित्रांनो या स्पर्धेत चांगला खेळ दाखवला. टीमचा आपण या ठिकाणी गोड सन्मान व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. संघ मालक सागरप्पा दंडवते, भावी पंचायत समिती सदस्य आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांना विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. जर संघ मालक नसतील तर प्रतिनिधी संघ नायक आशुभाऊ भंडलकर कॅप्टन यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. या ठिकाणी कॅप्टनकडे आपण एक विशेष सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत. टॉस होतोय यानंतरच्या मॅचचा. यशवंत भाऊ पाचंगी 11 कारेगाव आणि त्यांच्या विरोधात भराड माऊली सुपर किंग जातेगाव पाबळ भराडी. कॅप्टन चला टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ठरतायत 20 चेंडूंचा सामना गेला 37 धावेंच्या प्रतिम खेळी करणारा कुणाल खोंड ठरतायत या सामन्याचे हिरो. कुणाल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय. कुणाल धावत या. सागरप्पा किंग 11 टीमचे कॅप्टन आशुभाऊ भंडलकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. टीमचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. चला कॅप्टन टॉस साठी पटकन या. याच दरम्यान उपस्थित होत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक छकडी किंग गणेश शेठ गांधाळे आणि सुजल शेठ बानखेले यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. चला दोन्ही संघाचे संघनायक यानंतरचा जो काही सामना होणार आहे त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण मैदानाच्या आतमध्ये संपन्न करतोय. एका बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळेल यशवंत भाऊ पाचंगी 11 कारेगाव, तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळते भराड माऊली सुपर किंग्स भराडी जातेगाव पाबळ. असा सामना क्रीडा रसिकांना जो मात्र पाहायला मिळतोय. या ठिकाणी टॉस करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे शिवाजी शेठ थोरात दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं.
आणि ही मॅच देखील मित्रांनो नॉकआउट आहे. 6 षटकांची मॅच आहे. याची नोंद घ्या आणि मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. क्रिकेट म्हणजे नितीन शेठ चुकला वानखेडे, तो चला. संपला. संतोष शेठ नितीन येवले शेठ वानखेडे, चला टॉस करण्यासाठी आपण देखील उपस्थित राहावं. क्रिकेटच्या या मैदानावर खेळ रंगला खास. कोण होणार आता APL भीमाशंकर चषकचा टॉस का बॉस? आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू मान्य लक्ष्मण थोरात भक्ती पाटील यांच्याकडून हा पहा टॉस का बॉस. या ठिकाणी आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळूकाका थोरात असतील, त्याचप्रमाणे शिवाजी शेठ थोरात, लक्ष्मी आर्टचे मालक नितीन शेठ बानखिले, या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. ओटू रामदास सर. यानंतरचा जो काही सामना होणार आहे नॉकआउटची लढत आहे आणि त्या लढतीचा टॉस या ठिकाणी अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतो. एका बाजूला तुम्हाला टीम पाहायला मिळेल जातेगाव पाबळ, तर त्यांच्या विरोधामध्ये यशवंत भाऊ 11 कारेगाव. छापक कॉल आणि काटा. कारेगाव टीम टॉस जिंकली. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करायचंय. खरं तर हा सामना कारेगाव टीम दोन्ही संघासाठी नॉकआउटचा आहे. पराभूत झाला स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल आणि विजयी राहिला तर सुपर 8 मध्ये आपलं आव्हान टिकून राहणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना या पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब देखील तिथे दिला जातोय आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच कक्षामध्ये जोडले जात आहेत अलंकार बानखेले. कुणाल आपण पाहतो या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच आहेत कुणाल खोंड. चला विनंती असेल ताबडतोब. ओके चला या मॅच नंतर आपण दोन्ही मॅन ऑफ द मॅच सोबत येऊयात कारण की फिल्डिंग आहे त्या टीमची. आणि हे पहा टीम विनंती आहे. काल थोडासा अंधार पडला होता. आज बॅड लाईटचं कोणतेही अपील कोणताही संघ नाही करणार नाही. वेळेत आपण मॅच सुरू केलेली आहे त्यामुळे दोन्ही टीमचं सहकार्य अपेक्षित आहेत. 3:45 वाजलेले आहेत. बरोबर सामना आपण वेळेत संपन्न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. विनंती आहे लगेच फिल्डिंग लावा. वेळ लावू नका. टायमर या मॅचसाठी देखील असणार आहे. दोन्ही संघांसाठी नॉकआउट मॅच आहे याची सर्वांनी नोंद घ्या. जिंकेल तो सुपर 8ला पराभूत टीम या स्पर्धेच्या बाहेर पडेल. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करतोय. ज्या संघ मालकांनी या स्पर्धेत आपल्या आंबेगाव प्रीमियर लीग भीमाशंकर चषकमध्ये सहभाग घेतला असे मलठण नगरीचे उद्योगपती त्याचप्रमाणे भावी पंचायत समिती सदस्य सागरप्पा दंडवते यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्या टीमच्या वतीनं कॅप्टन आशुभाऊ मंडलकर यांना विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती